नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवला आहे पौष्टिक आणि तितकाच चविष्ट असा सोयाबीन पुलाव। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक बाउल भरून सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत, ते एका बाउलमध्ये घालून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिटे याला असंच मुरवत ठेवायचं आहे। आता इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे एक बाउल भरून, यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2-3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यामध्ये आता पाणी भरपूर घालायचं आहे आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। सोयाबीन चंक्स पाहूया, बघा पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलंय चंक्सने। आता याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचे, स्क्वीज करून घ्यायचे आहेत। सोयाबीन चंक्स पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे सगळ्या चंक्स मधून। यामध्ये आता अर्धा बाउल दही घालून घेते आहे। धणेपूड घालायची आहे 1 चमचा भर। त्यानंतर लाल तिखट घालून घेऊया, 1 चमचा भर लाल तिखट घातलेले आहे। आता यात गरम मसाला घालते आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। याला थोडंसं मिक्स करून घेऊया। यात घालायचे आहे हळद आणि सगळीकडे हे दही मसाले लावून घ्यायचे सोयाबीन चंक्सला। आता कुकर मध्ये तूप घालून घेऊया, भरपूरसे तूप घालायचे। सोयाबीनच्या पुलाव बरोबर तूप खूप छान लागतं। आता यामध्ये दालचिनी, मिरे, लवंगा आणि वेलची घेतलेली आहे। तमालपत्र घालून घेऊया एक। याला थोडंसं असं फ्राय करूया तुपामध्ये। यामध्ये आता 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांची पोट फोडून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या। याला सुद्धा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एक कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी झालेला आहे। यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि ही सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे तुपामध्ये। आता मॅरिनेट केलेले सोयाबीन चंक्स यामध्ये घालून घेतलेले आहेत। मटर घालायचे आहेत। गाजराचे काही तुकडे करून घेतले होते ते घातले आहेत। बीन्स घालून घेऊया। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड केल्या तरी चालेल, किंवा याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल स्किप केली तरी चालेल। याला व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे 2 मिनिट। आता यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। गरम मसाला घालते 1 चमचा भर। याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये धुवून भिजवत ठेवलेले तांदूळ घेतले आहेत। तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळ सुद्धा 2-3 मिनिटं आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत, असंच परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आता 1 बाउल भरून गरम पाणी घातलेलं आहे। ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने पाणी घ्यायचंय। आता इथं मीठ घालते आहे। खूप रिफ्रेशिंग असं पुलाव बनावा यासाठी आपण यामध्ये पुदिना घालत आहोत। पुदिना जरूर घाला, मस्त फ्लेवर उतरतो पुदिन्याचा आपल्या या पुलावमध्ये। याला मिक्स करायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं कुकर तसाच वाफेवर होऊ द्यायचंय। पुलाव वाफेवरती पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर शिट्टी वर करून सगळी वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, आता मी कुकर उघडला आहे आणि मस्त आपले सोयाबीन चंक्स वरती आलेले आहेत आणि आपला हा भात तयार झालेला आहे, पुलाव तयार झालेला आहे। याला मी तुम्हाला दाखवते, पहा मस्त मऊ शिजलेला आहे। याला आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। आता मी भेटते तुम्हाला अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।